नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत ठाण्यात जन्मलेल्या आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एका सिव्हिल इंजिनियरला. हा सिव्हिल इंजिनियर साधा सुद्धा माणूस नाही. यांनी लोखंड आणि स्टील यांच्या मळीपासून रस्ते बांधण्यासाठी लागणारं अद्ययावत तंत्रज्ञान जगापुढे आणलं. त्याहीपेक्षा सुद्धा या सगळ्या कामासाठी या माणसाला ऑस्ट्रेलियन सरकारनं ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सन्मानानं विभूषित केलं. या सन्मानानं विभूषित केलेली दुसरी व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विजय जोशी यांना. विजय जोशी, हार्ट टू हार्ट मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. विजय जोशी यांनी व्हीजेटीआय मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात एका प्रख्यात विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. गेली 20 वर्ष ते ऑस्ट्रेलियात आहेत. त्याचबरोबर अनेक सरकारं, उच्च पदस्थ कंपन्या या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला. टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा रस्ता त्यांनी कसा बांधला आणि त्याहीपेक्षा ठाणे ते सिडनी हा प्रवास कसा केला याविषयी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला बोलूया डॉक्टर विजय जोशी यांच्याशी. विजय जोशी, तुमचा जन्म ठाण्याचा. कुठल्या शाळेत होतात? सांगायला अभिमान वाटतो की एका प्रायमरी शाळेमध्ये जी बाल विकास मंदिर म्हणून आहे त्या शाळेमध्ये मी प्रायमरी स्कूलिंग केलं आणि नंतर मी मात्र जी ठाण्यामध्ये सर्वात चांगली शाळा मी समजतो मोह विद्यालय त्या शाळेमधून मी एसएससी झालो. तर मी बॉर्न ब्रॉटअप ठाण्यामध्ये अँड आय एम प्राऊड टू बी ठाणेकर. त्याहीपेक्षा सुद्धा तुमचं संपूर्ण 10वी पर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमात झालं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मराठी माध्यमात शिकल्यामुळं आज इतक्या देशात आपण फिरलात. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया अशा प्रकारचा सन्मान मिळवणारे तुम्ही दुसरे भारतीय आहात की तुमच्या बरोबर ज्याला सन्मान मिळाला त्याचं नाव सचिन तेंडुलकर. आपण मराठी माध्यमात शिकलो याच्यामुळे कुठेतरी न्यूनत्व आलं, कमीपणा आला, अशी काही खंत आयुष्यात पुढे कधी जाणवली? आपण अनेक कंपन्यांमध्ये कामं केली आहेत, उच्च पदस्थ इंजिनियर म्हणून आपण होतात. काय सांगाल? मराठीत थोडंसं शिकल्यामुळे कधी कधी काय जेव्हा तुम्हाला फर्स्ट एक्सपोजर जेव्हा मिळतो तेव्हा ते थोडंसं तुम्हाला असं वाटतं की अरे ही जर इंग्लिश भाषा मी जर शाळेत असताना ॲज ए विद्यार्थी म्हणून शिकलो असतो तर मला ते आणखीन चांगलं झालं असतं. पण अच्युत गोडबोले जसं म्हणतात की एखादी गोष्ट येत नाही म्हणजे काय, तर अच्युत गोडबोलेंचं देखील तसंच एक कॅरेक्टर होतं की ते IITला गेल्यानंतर म्हणाले मला इंग्लिश येत नाही, तर मग शिकलं पाहिजे. आणि मग त्याच्या मागे म्हणजे नुसतंच इंग्लिश नव्हे तर या सर्व बाबतीत वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय काय लागतं टू इंटिग्रेट इन द सोसायटी. यू हॅव टू लर्न लॉट आणि यू जस्ट कॅनॉट गिव्ह अप. तेव्हा मी त्याच्या मागे पडलो. आणखी आज माझे जवळचे जसे माझे ठाण्यामधले मी रात्री ज्याला आता इथे नवीन भाषेत म्हणतात की 3 o'clock फ्रेंड, तर तसं माझं ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन्स बॉर्न ब्रॉटअप ऑस्ट्रेलियन्स माझे तिथले देखील मित्र आहेत. मला तुम्ही सांगा की सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही पहिला जॉब कुठला घेतलात आणि ऑस्ट्रेलिया किंवा त्याच्या आधी कुठकुठल्या देशात गेलात? काय प्रकारची कामं केलीत? मी त्याच्या आधी न्यूझीलंडमध्ये होतो ऑस्ट्रेलिया जाण्यापूर्वी, आणि इंडियामध्ये देखील मी हम्फ्रीज अँड ग्लासगो म्हणजे आता त्याला जेकब इंजिनिअरिंग म्हणतात त्या कंपनीमध्ये देखील मी काम केलं. त्या काळातली ही इंजिनिअरिंग मधली अत्यंत दादा आणि महत्वाची कंपनी, मोठी कंपनी. त्याच्या आधी मी मिडल ईस्टमध्ये पण होतो. त्याच्या आधी मी टाटा इलेक्ट्रिकमध्ये जॉब केला. तर या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना 2-3 माझ्या जे बॉसेस होते त्यांचा मला आवर्जून उल्लेख करायचा वाटतो की त्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे त्यांनी मला सांगितलं अरे विजय हे आणखीन शिकतो, यू हॅव दॅट केपेबिलिटी, आणखीन तू शिक. जेकब इंजिनिअरिंगमध्ये असताना मला DS सोखी म्हणून होते. मी मिडल ईस्टमध्ये काम करत असताना ठाण्याचे अशोक नारगुणकर म्हणून होते. मी ASMS म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मी काम करत असताना माझी एक लेडी मॅनेजर होती शानी स्मिथ म्हणून. मी दे हॅव गिव्हन मी टोटली फ्री हँड, विच यू कॅरी ऑन अँड वी नो दॅट व्हॉट यू कॅन डू. इफ यू आर इन ट्रबल लेट अस नो. म्हणजे हे जे रिलेशनशिप लागतं की क्रेडिट साहेबांनी घ्यायचं आणि कामं ज्युनियरनी करायची, हा कन्सेप्ट वेस्टर्न वर्ल्डमध्ये नव्हता आणि की नाहीये. मात्र तसा कन्सेप्ट मी इंडियामध्ये देखील अनुभवला. त्याच्यामुळे मला ते जास्त सोपं गेलं एखादी गोष्ट प्रमोट करण्यासाठी किंवा माझं इंजिनिअरिंगचं जे म्हणजे मी जो काही शोध लावला तो सपोर्ट करण्यासाठी म्हणून जो मला सपोर्ट मिळाला तो माझ्या मॅनेजर्स कडून मिळाला. आपण इंजिनिअरिंग मधल्या तुमच्या संशोधनाबद्दल बोलणार आहोत, परंतु संशोधन
ही गोष्ट करायला एक पोषक वातावरण लागतं, त्या प्रकारची व्यवस्थापनाची मानसिकता लागते, त्याहीपेक्षा सुद्धा खर्च करायची दानत लागते. अगदी स्पष्ट सांगा विजय जोशी, भारतीय उद्योगात ती मानसिकता आणि ती दानत आहे का? असेल तर मग इथे R&D होताना का दिसत नाही? चांगला प्रश्न आहे. कालच मी इथे एक स्टील इंडियाची कॉन्फरन्स होती, त्याला मी मेन स्पीकर म्हणून होतो. आणखीन त्यामध्ये जो डाटा सबमिट केला की त्याच्यामध्ये R&D वरती फक्त 0.2% आपला कंपनीचा जो काही एक्सपेन्सेस असतो त्याला फक्त 0.2 असतो. याचं कारण अजूनही आपल्याकडे R&Dला तेवढं महत्व दिलं जात नाही, अकॅडमिक्सना विचारलं जात नाही. वाईल वेस्टर्न वर्ल्डमध्ये एखादी गोष्ट स्पेसिफिकेशन लिहिताना तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे साईट फोरमनचे देखील फीडबॅक घेतला जातो, आणखीन त्या विषयातला जो एक्सपर्ट प्रोफेसर असतो त्यालाही विचारलं जातं आणि असं ते इंटिग्रेट करून ते स्पेसिफिकेशन बनवली. हे प्रोफेसरला विचारलं जाणं म्हणजे एक प्रकारे इंडस्ट्री अकॅडमिया यांच्यातला इंटरफेस आहे, इंटरॅक्शन आहे, ती भारतात फार कमी होताना दिसते. ती ऑस्ट्रेलियात किंवा इतर देशात तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आढळली. हो, नक्कीच. म्हणजे ऑस्ट्रेलियातली स्पेसिफिकेशन जेव्हा मी आय एम द पार्ट ऑफ दॅट ऑस्ट्रेलियन रोड कन्स्ट्रक्शनची जी स्पेसिफिकेशन लिहिली तर त्याच्यामध्ये इंडस्ट्री, आय रिप्रेझेंटेड इंडस्ट्री आणि ॲट द सेम टाइम लोकल PWDच्या लोकांना बोलवण्यात येतं, इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलवण्यात येतं आणि अकॅडमिक्सना पण बोलवण्यात येतं की एन्श्युअर दॅट देर इज नो मिसिंग लिंक when you write a specification, because those are the generous, you can write that all the specification that should cover the entire Australia. म्हणून ते सगळ्यांना घेतलं जातं आणि त्याची ती वेगवेगळ्या स्टेटमध्ये पण जातात आणि मग त्याचा फीडबॅक येतो आणि मग एक ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट याच्यावरून ते बनवलं जातं. म्हणजे एक प्रकारे इंडस्ट्री आणि विद्यापीठ यांच्यामधलं जे सामंजस्य आहे ते अतिशय मोलाचं आणि त्याच्यातनंच संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली जाईल असं आपल्याला वाटतं. हो, आपण तुमच्या त्या मौलिक संशोधनाबद्दल बोलू. याचं कारण तो विषय भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे रस्ते बांधणी. म्हणजे एक कुठली गोष्ट अमेरिकेच्या यशाला किंवा आजच्या प्रगतीला कारणीभूत असेल तर ती अमेरिकेतली रस्ते ही मानली जाते किंवा जर्मनीमधले ऑटोबान, की ज्याच्यामुळे एक प्रकारे आजची जर्मनी आपल्याला दिसते. मला तुम्ही सांगा की स्टील आणि लोखंड यांच्या मळीतून रस्ता निर्माण करण्याची किंवा त्याच्या मिश्रणातून एक येणारं जे मटेरियल आहे ते रस्ता बांधणीसाठी वापरण्याची कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली पहिल्यांदा आणि ती पूर्णत्वाला नेताना काय काय अडचणी आल्या? एकतर मी ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी मी न्यूझीलंडमध्ये होतो आणि न्यूझीलंडमधला माझा जॉब असा होता की रस्त्याच्या मटेरियलसाठी लागणारं मटेरियल जे आहे हे स्पेसिफिकेशनमध्ये असं होतं की 100% क्रश केल्याशिवाय तिथला रस्ता चांगला होणार नाही. तर क्रशिंगची जी कॉस्ट असते तर ती मी अशा पद्धतीने तिथे त्याचा अभ्यास केला की अरे फक्त 60% मटेरियल क्रश करावं लागेल, 40% अनक्रश वापरलं तरी तो रस्ता चांगला होतो. या बेसिसवर न्यूझीलंड गव्हर्नमेंटनी स्पेसिफिकेशन बदलली आणि त्यांचा 40% खर्च ऑपरेशन्स मधला कमी झाला. ही बॅकग्राऊंड माझ्याकडे असताना पण याला तिथली भूगर्भ रचना कारणीभूत होती. प्रत्येक देशामधली प्रदेशातली भूगर्भ रचना वेगळी असू शकते. बरोबर आहे. म्हणून मी जेव्हा ऑस्ट्रेलियात गेलो विथ दॅट सॉर्ट ऑफ ए बॅगेज विथ मी जेव्हा ऑस्ट्रेलियात गेलो तेव्हा पाहिलं की अरे इथे लोखंड 5 मिलियन टन त्यावेळेला बनलं जात होतं आणि त्याची 2 मिलियन टन ही त्याची मळी, ज्याला इंग्लिशमध्ये स्लॅग म्हणतात, तर ती 1991 पर्यंत फेकून देण्यात येत होती. म्हणजे आत्ता जे भारतामध्ये जे चित्र आहे की त्याचे डोंगर आहे स्टील प्लांटच्या आजूबाजूला, त्याचा काही उपयोग नाही. बोकारोला, राऊरकेला, जमशेदपूरला तर मी गेली 6 वर्ष झाली दर 6 ते 8 आठवड्यांनी जातोय आणि आजूबाजूला नुसते डोंगर आहेत तिथे. तर असं जेव्हा मी ऑस्ट्रेलियात पाहिलं तर तेव्हा आता यू हॅव नंबर 1 हे तुम्हाला बल्कमध्ये वापरता आलं पाहिजे. आता बल्कमध्ये वापरण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा मेजर ऍप्लिकेशन आहे रोड वर्क्स किंवा नुसतं फिलिंग. तर नुसतं फिलिंगमध्ये काही पैसे नाहीत. एनी रिसर्च यू डू इट हॅज टू बी विथ द कमर्शियल आस्पेक्ट त्याच्यामागे पाहिजे. तर म्हटलं की अरे याच्यापासून आपल्याला रस्ते बांधता येतील. सुरुवातीला जेव्हा मी ही स्लॅग वापरली आणि त्याच्यापासून मी त्याची केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आणि मी मुळात सिव्हिल इंजिनियर आहे, माझी PhD मेटलॉजीमध्ये आहे, पण मेटलॉजीमध्ये अशी की हाऊ टू यूज स्लॅग इन द सिव्हिल इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन. तर अशा वेळेला म्हणजे तो मुळात मुद्दा घेऊनच जेव्हा त्याची केमिकल कंपोजिशन पाहिलं आणि त्याच्यावरून लक्षात आलं की अरे आपल्याला आता ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज अशा आहेत
तर त्याच्यावर आपल्याला रस्ता नक्की बांधता येईल. सुरुवातीला मी माझ्या लॅबमध्ये थोडेसे ट्रायल घेतले आणि मग आमच्याच कंपाऊंडमध्ये मी आधी रस्ते बांधले. ते बांधत असताना मी लोकल PWDला सानिध्यात ठेवलं होतं कायम. अरे मी असा बांधतोय आणि त्यांचा फीडबॅक मी कंटिन्यूस घेत होतो आणि ते मला विचारत होते, विजय हे आणखीन याला आन्सर पाहिजे तुझ्याकडे, हे आन्सर पाहिजे. या विषयावरती मी जवळजवळ 2-1 वर्ष आणि ते मला विचारत होते, विजय हे आणखीन याला आन्सर पाहिजे तुझ्याकडे, हे आन्सर पाहिजे. या विषयावरती मी जवळजवळ 2-1 वर्ष त्याच्या कंटिन्यूस मागे पडलो. इट वॉज माय जॉब, प्रोडक्ट डेव्हलपमेंट वॉज माय जॉब. आणि सांगायचं म्हणजे की स्लॅग मी आयुष्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर पाहिली. भारतात किंवा त्या आधी कुठेही पाहिलं त्याच्या आधी माझा कधी संबंध आला होता. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनीत काम करायचो, हम्फ्रीज अँड ग्लासगोमध्ये जॉब करायचो, तर मी कधी स्लॅग पाहिली नव्हती. पण हे दिस इज अनदर चॅलेंज आणि म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल तसं की मी मराठी शाळेत शिकलोय, मी विजयात शिकलोय. सो आय एम प्राऊड ऑफ दॅट. आणखीन वी कॅन डू दिस. आणि मग याप्रमाणे त्याच्या मागे पडलो. 2 वर्षांनंतर जेव्हा आय कॅन कीप माय हँड ऑन द हार्ट ही जेव्हा स्टेज आली, तेव्हा मी सिडनी एअरपोर्ट ज्या त्याला 3rd रनवे बांधायचा होता. इट वॉज 1.2 अत्यंत कमीत कमी वेळात तुम्ही बांधून दिला. $1.2 बिलियन प्रोजेक्ट होता. आणि आय अप्रोच सिडनी एअरपोर्ट की स्लॅग पासून तुम्ही बांधा, इतकं एन्व्हायरमेंटल सेव्हिंग होईल, इतकं तो खर्च कमी होईल. सुरुवातीला कुठल्याही देशामध्ये हा विरोध असतोच. त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं, विजय जोशी, मी तुम्हाला विनंती अशी करतोय थांबवून की तुम्ही अत्यंत सविस्तर याविषयी अशा करता बोला, कारण मुंबईमधला दुसरा इंटरनॅशनल एअरपोर्ट कसा असावा आणि कसा बांधला जावा याविषयीची अनेक मतांतर आहेत. हा कार्यक्रम बघणारे जे कोणी डिसिजन मेकर्स, पॉलिसी मेकर्स असतील त्यांच्यासाठी तुमचं तांत्रिक मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं असणार आहे. सुरुवातीला जेव्हा जम्बो तुम्ही लँड करता त्यावेळेला ते लक्षात येतं की टॅक्सीवेज आर मोर क्रिटिकल, कारण त्याच्यावरती ते 747 किंवा आता A380 दिस इज वेअर रबर मीट्स द रोड. येस, दॅट्स व्हॉट इज द लँडिंग इज. बट जेव्हा टॅक्सीवे ज्याला म्हणतात की विमान थांबल्यानंतर जेव्हा तुझ्या याला जाऊन थांबतं, तर विमान जेव्हा बराच वेळ तिथे थांबतं बिकॉज द स्ट्रेस इज द फंक्शन ऑफ द टाइम. तर ते देखील तुम्हाला बघावं लागतं, नुसताच रनवे बघून बघत. तर या दोन्ही गोष्टी पाहिल्या आणि लक्षात आलं की अरे इथे आपल्याला स्लॅग वापरता येईल. त्याच्या प्रॉपर्टीज कन्व्हिन्स केल्या. 2 वर्ष लागली या सगळ्या प्रकरणामध्ये. पण वन फाईन मॉर्निंग सिडनी एअरपोर्ट कॉर्पोरेशन हॅज सेड, विजय व्हॉट एव्हर यू आर सेइंग इज करेक्ट, लेट अस ट्राय. त्यांनी धाडस दाखवलं. त्यांनी दाखवला. एका ऑस्ट्रेलियन नसलेल्या मराठी भारतीय उद्योजकावर त्यांनी विश्वास दाखवला. हो, अर्थात त्यांनी आधी मला खूप ग्रिल केलं म्हणा की टेक्निकली खूप प्रश्न विचारले त्यांनी. म्हणजे जवळजवळ 100 प्रश्नांची यादी होती. आय आन्सर्ड 70 आणि आय सेड या 30 प्रश्नांची उत्तरं नाहीत माडे, मला परत R&D करायला वेळ द्या, आणखीन 6 महिन्यात मी परत येतो. आणि आय ॲड्रेस ऑल देअर क्वेश्चन्स. नुसतंच थेअरी नव्हती, नुसतंच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हतं, तर ऍक्च्युली म्हणजे एअरपोर्टच्या साईटवरती एक छोटीशी स्ट्रीप बनवून दाखवली. 6 महिने त्याच्यावरती ट्रायल घ्या आणि मग यू स्पेसिफाय दॅट प्रोडक्ट. हे जे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलियन सरकारने स्वीकारलं सिडनी एअरपोर्टच्या 3ऱ्या रनवेसाठी, हे स्वीकारताना तांत्रिक बाबींची पूर्तता तुम्हाला जशी करावी लागली तशीच अधिकाऱ्यांची किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांची काही विशेष काळजी घ्यावी लागली. तिथे राजकीय पक्ष कोणी का असेना त्याच्याशी टेक्निकल गोष्टीचा काही संबंध नसतो. कारण भारतामधलं कुठलंही कंत्राट हे राजकीय पक्षांची विशेष काळजी घेतल्याशिवाय पूर्ण होत नसतं. मी ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे, त्या विषयावरती मी काही बोलणार नाही. मी ऑस्ट्रेलियात काय चालतं तेवढं मी बोलू शकतो. तुम्ही त्याला कदाचित डिप्लोमॅटिक अँसर म्हणाले कारण मीडियामधले लोक आहेत. पण नाही, आमच्या तिथे त्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही. आणि त्यांनी मला म्हणजे टेक्निकल प्रेस कॉन्फरन्स थेट विचारतो, अशा प्रकारच्या कंत्राटासाठी राजकीय पक्षांना कुठली देणगी द्यावी लागत नाही, अंडर द टेबल डील करावं लागत नाही? अंडर द टेबल तर नाहीच, पण जेव्हा तुम्ही देणगी देता तिथल्या राजकीय, तिथे पण म्हणजे क्वीनच आहे राज्य, कॉमनवेल्थ कंट्री आहे, तर तिथे राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात, पण त्या ओपन डिक्लेअर कराव्या लागतात. आणि त्याचा कुठे जर दुरुपयोग भ्रष्टाचार असं तिकडे त्या अर्थाने नाहीये. नाही, म्हणजे अर्थ थोडाफार असेलही, पण मी तरी एवढे मी गेली 20 वर्ष झाली मी काम करतोय. आय नॉट फेस्ड एनी टाइम एनी म्युझिक फॉर दॅट. आणि इनफॅक्ट दरवेळेला नवीन प्रॉडक्ट घेऊन मी गेलो मार्केटमध्ये, आणखीन त्याचं पीपल रिसिव्ह दॅट व्हेरी. तर अशा प्रकारे 3रा रनवे बांधण्यासाठीचं तुमचं तंत्रज्ञान ऑस्ट्रेलियन सरकारनं
स्वीकारलं. ऑस्ट्रेलियन स्वीकारलं 95 साली. त्याच्यानंतर मात्र लोकल PWD जी होती त्यांनी डोळे उघडले. कारण मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, अरे तुम्ही ट्रकचं लोडिंग काय घेऊन बसलाय, इथे 747 जम्बो उतरते या मटेरियलवरती. ते म्हटल्यानंतर त्यांनी मग हळूहळू स्लोली त्यांची पण स्पेसिफिकेशन्स बदलली आणि सांगायला अभिमान वाटतो. आता गेल्या 20 वर्षामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे की आमच्याकडे स्लॅग शिल्लक नाही. तो इम्पोर्ट करावा लागतो. जो आहे तो आता सगळा संपला. म्हणजे आता हळूहळू असं आहे की अरे रेशनिंग आहे, अरे विजय मिळतो का आम्हाला, थोडासा तरी दे ना. म्हणजे एक प्रकारे टाकाऊपासून टिकाऊची, निसर्गाशी इमान राखत पर्यावरणाशी बेईमानी न करता बांधलेली ही रस्ते बांधणीची एक आदर्श वस्तुशाळा, वस्तुपाठ म्हणता येईल आपल्याला. आयडियली. कारण याचं कारण एक तर स्लॅगचे डोंगर होते. म्हणजे मी गेल्या 20 वर्षात 30 मिलियन टन एवढा स्लॅग विकलाय. तर 30 मिलियन टन हा नाही तर नॅचरल, म्हणजे आज मुंबऱ्याचे सर्व डोंगर गेले असते आणि शिवाय स्लॅगचे तुम्हाला डोंगर दिसले असते. तर हे इनफॅक्ट इट इज विन विन सिच्युएशन. नॅचरल मटेरियल तुमचं वाचलं, पण जो वेस्ट होता तोही इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन म्हणून वापरण्यात आला. आणखीन यापुढे इतकं असं झालं की मला 97 मध्ये जॅपनीज गव्हर्नमेंटनी ऍज ए ऍडवायझर म्हणून बोलवलं होतं की हाऊ टू यूज वेस्ट प्रॉडक्ट ऑफ स्टील मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे तुमचं तंत्रज्ञान ऑस्ट्रेलियात तर स्वीकारलं गेलंच, पण 97 साली तुम्हाला त्याच्या वापराकरता जपानीज सरकारने बोलवलं. तिथे मी गेलो होतो, जपानमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मी 97-98ला मी जवळजवळ दर 6-8 आठवड्यांनी मी US मध्ये असायचो. आणि इंडियामध्ये तर गेलीच 5-6 वर्ष झाली येतोय. बँकॉकमध्ये येतो, ब्राझील, यू नेम इट, वेअर एव्हर द स्टील मेकिंग इज, आय बीन देअर. आणखीन माझा जॉब एवढाच आहे की अरे हा प्रॉडक्ट वेस्ट नाहीये, यू कॅन मेक मनी आउट ऑफ दॅट, यू कॅन मेक द गुड रोड्स आउट ऑफ दॅट, यू कॅन यूज दिस प्रॉडक्ट ॲज ए गुड सिव्हिल. ब्राझीलमध्ये व्होल्टा रिडोंडाला मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर स्टील प्लांट्स आहेत. तिथे प्लांट आहेत, फक्त तिथे अजूनही स्लॅग वापरला जात नाहीये तेवढा. याचं कारण त्याची क्वालिटी बद्दल थोडासा तो वेगळा आहे आणि देर इज अनदर पॉलिटिक्स ऑल्सो देअर. सो अपार्ट फ्रॉम दॅट, जपानमध्ये तर तुम्ही जर रिसायकल मटेरियल कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही टेंडर भरता तेव्हा तुम्ही सांगायचं की मी 3%, 5% रिसायकल मटेरियल वापरतोय अमुक अमुक ठिकाणी. दॅट टेंडर विल हॅव द प्रेफरन्स. म्हणजे ग्रीन बजेटची नुसती घोषणा नाहीये, तर टेंडरमध्ये ग्रीन असण्याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. हो, आयडियल. म्हणजे आणि आय एम टॉकिंग अबाउट इन 97 हे जपानमध्ये होतं. तर आता म्हणजे आता आणखीन काय हवंय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.